म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणाला, तुम्हाला वाटतंय काय कोणी तुमचे दोष काढू नये, तर प्रथम तुम्ही इतरांचा दोष काढणं बंद करा. आणि जर मी भिंतीवरती जर बॉल मारला तर लगेच बॉल काय होतोय, रिव्हर्स माझ्याकडे परत येतो. जेवढा वेळ तुम्ही ज्या ताकदीनं बॉल त्या भिंतीवरती माराल तेवढा फास्ट तुमच्याकडे तो बॉल येतो. जितका वेळ तुम्ही माराल तितका वेळ तुमच्याकडे तो बॉल फास्ट रिव्हर्स येतो. प्रियानो, तसंच आहे दोष काढण्याबाबत. जेवढे आम्ही इतरांचे दोष काढू तेवढे लोक सुद्धा आमचे दोष काढणार. आमचा दोष कुणी काढू नये म्हणून आम्ही इतरांचा दोष काढणं थांबवायला पाहिजे. देवाच्या वचनाकडे जाऊया आणि मत्तई याचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 वचन या ठिकाणी आपण वाचूया. आपण पवित्रशास्त्र उघडू. मत्तई 7, 1 ते 5. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातली कुसळ न पाहतोस का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातली कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातली मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातली कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. येस, देव बाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आणि ह्या ठिकाणी प्रियानो, येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी खूप सुंदर या वचनामध्ये सांगत आहे. आणि जे आपण या ठिकाणी वचन वाचलेलं आहे त्या वचनातून आपण काही महत्त्वाची गोष्ट आज आपण शिकणार आहोत. तर प्रियानो बघा, आपण सगळे एक गोष्ट सहजपणे काही गोष्टी करतो आपण. ओके, आपण सगळे एक गोष्ट खूप सहजपणे करतो. कुठली गोष्ट माहिती आहे? दोष काढणे. एकमेकाचे दोष काढणं हे अगदी सोपं काम आहे. आणि हे बोलता बोलता चालता बोलता ह्या गोष्टी आपल्या हातून घडत जातात. बघा, घरात असो आम्ही एकमेकाचा दोष काढतात. मंडळीत असो दोष काढणं असतं. कामाच्या ठिकाणी असो दोष काढणं असतं. प्रत्येक ठिकाणी ओके हे दोष काढणं. बघा, कुणाला पण जगात आवडत नाही कुणाचं दोष काढलेलं. आता तुमचे कुणी दोष काढले तुम्हाला आवडेल काय? नाही. कुणालाच आवडत नाही की आमचं दोष काढायला नको. बघा, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या घरात म्हणा, आपल्या मंडळीत म्हणा, किंवा कुठं पण एखादा जर व्यक्तीचं कोणाचं एक थोडंसं काहीतरी चुकलं, लगेच लोक काय बघणारे लोक न्यायाधीशच होतात. लगेच दोष द्यायला चालू. प्रियानो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? प्रभू येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये आपण वाचलं, त्या वचनात सांगितलेलं आहे की दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. तर प्रियानो, तुमचं कोणी दोष काढतायत का? लोक तुमचे दोष काढतात काय? होय, प्रत्येकाचं लोक दोष काढतात. मग आपल्याला वाटतं की आमचा दोष कोणी काढू नये. मग आमचा दोष कोणी काढू नये तर मग आम्ही काय करायला पाहिजे? आमचा दोष कोणी काढू नये म्हणून आम्ही इतरांचा दोष काढणं थांबवायला पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, एक बॉल असतो, रबरी बॉल. आणि जर मी भिंतीवरती जर बॉल मारला तर लगेच बॉल काय होतोय, रिव्हर्स माझ्याकडे परत येतो. करेक्ट. जेवढा वेळ तुम्ही ज्या ताकदीनं बॉल त्या भिंतीवरती माराल तेवढा फास्ट तुमच्याकडे तो बॉल येतो. जितका वेळ तुम्ही माराल तितका वेळ तुमच्याकडे तो बॉल फास्ट रिव्हर्स येतो. प्रियानो, तसंच आहे दोष काढण्याबाबत. जेवढे आम्ही इतरांचे दोष काढू तेवढे लोक सुद्धा आमचे दोष काढणार. जितका वेळ आम्ही दोष काढू तितका वेळ रिव्हर्स आमच्याकडे येणार. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणाला, तुम्हाला वाटतंय काय कोणी तुमचे दोष काढू नये, तर प्रथम तुम्ही इतरांचा दोष काढणं बंद करा. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणाला, तुम्हाला वाटतंय काय कोणी तुमचे दोष काढू नये, तर प्रथम तुम्ही इतरांचा दोष काढणं बंद करा. हालेलुया. तर प्रियानो, हीच गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल, पास्टर कुणाची चूक दाखवून द्यायची नाही का? मी तुम्हाला सांगतो, दोष काढणं आणि चूक दाखवणं ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी असं म्हणत नाही की चूक दाखवून देऊ नका. चूक आम्ही दाखवून देऊ शकतो,
पण दोष काढू शकत नाही. दोष आम्ही काढायचं नाही. मग दोष काढणे आणि चूक दाखवणे ह्यात फरक काय? प्रियानो, मी आज तुम्हाला सांगतो की दोष काढू नका म्हटलेला आहे, तर दोष दाखवून देणे आणि चूक दाखवून देणे यात फरक काय? बघा, चूक दाखवून देणे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय करेक्शन, आणि चूक दाखवून देतो याचा उद्देश काय असतो की समोरचा व्यक्ती सुधारावा, ओके, त्याची सुधारणूक व्हावी. पण कोणत्या भावनेनं ती चूक दाखवली जाते? प्रेम, काळजी आणि नम्रता. तुम्हाला वाटते की समोरचा व्यक्ती सुधारावं म्हणून तुम्ही त्यानं काय करता? प्रेमानं त्याची चूक त्याला तुम्ही दाखवून देता. तुम्हाला त्याची काळजी आहे म्हणून तुम्ही त्याची चूक दाखवून देता. आणि कसं दाखवून द्यायला पाहिजे? नम्रतेनं. ह्याला म्हणतात चूक दाखवणं, ओके. आणि जेव्हा आम्ही नम्रतेनं, प्रीतीनं, काळजीनं एखाद्याची चूक दाखवून देतो, त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? त्याचा परिणाम हा होतोय की त्याचं जीवन बदलतंय, तो सुधारू लागतो आणि त्याची वाढ होते आणि त्याला आशीर्वाद प्राप्त होतात. हालेलुया. ह्याला म्हणतात चूक दाखवणं. चूक दाखवणे चांगलं आहे काय? येस, चांगलं आहे. पण दोष काढणे, आता दोष काढणे म्हणजे काय? मी पहिला सांगितलं चूक दाखवणं म्हणजे कसं असतं. चूक दाखवणं हे करेक्शन असतं. आणि का तुम्ही चूक दाखवता? समोरचा सुधारावा म्हणून. पण कशी त्याची चूक दाखवता? प्रेमाने, नम्रतेने आणि काळजीच्या पोटी. ह्याच्यामुळे काय होतंय? समोरचा व्यक्ती बदलतो, सुधारतो आणि वाढतो आणि आशीर्वादित होतो. आता दोष काढणं तुम्हाला काय आहे ते सांगतो. बघा, दोष काढणे याचा उद्देश काय असतो? टीका करणं असतो. दोष काढणं याचा उद्देश टीका करणं आहे, दुसऱ्याला कमी लेखणं आहे. आणि कुठल्या भावनेनं तो दोष काढला जातो? अहंकारानं, रागानं आणि मत्सरानं दोष काढले जातात. समोरच्याला कसं खाली पाडता येईल ह्या उद्देशानं दोष काढले जातात. म्हणून प्रियानो, दोष काढणं याला इंग्लिशमध्ये म्हटलंय जजिंग किंवा फॉल्ट फाइंडिंग. दुसऱ्यामध्ये फक्त फॉल्ट बघत जायचं आणि कुठं तो फॉल्ट त्याच्यामध्ये सापडतो, ते जर कुठं चुकतो आणि त्या चुकीवरती त्याला बोट धरायचं आणि त्याला खाली पाडायला बघायचं, याला म्हणतात दोष काढणं. आणि ह्याचा परिणाम काय होतो? तर अशा प्रकारे अहंकारानं मी कोणीतरी आहे हे दाखवून दुसऱ्यांना खाली लेखणं, कमी लेखणं, अशा प्रकारे जर आम्ही दोष काढू लागलो, त्याचा परिणाम काय होईल माहिती आहे? लोकांच्या जीवनावरती त्याचा परिणाम असा होईल की ते दुखावले जातील आणि नातेसंबंध तुटले जातील. याला म्हणतात प्रियानं दोष दाखवणं. प्रियानं चूक दाखवणं चांगलं आहे, ते आम्ही प्रेमानं करतो, त्याच्यामुळे समोरचा बदलतो आणि सुधारणूक होते. पण दोष दाखवणं, दोष काढणं हे चांगलं नाही. ह्याच्यामुळं काय होतंय? दोष काढल्यामुळं समोरचा व्यक्ती दुखावला जातो आणि नातेसंबंध तुटले जातात. म्हणून चूक दाखवणे म्हणजे खाली पाडण्यासाठी चूक दाखवली जात नाही, त्याला उभं करण्यासाठी चूक दाखवली जाते. आणि दोष काढणं म्हणजे समोरच्याला खाली पाडण्यासाठी त्याचे दोष काढले जातात. प्रियानो, हा फरक आहे चूक दाखवण्यामध्ये आणि दोष काढण्यामध्ये. हालेलुया. आणखीन तुम्हाला सांगतो, चूक दाखवणे म्हणजे आरसा दाखवणं आहे. चूक दाखवणं म्हणजे आरसा दाखवणं आहे आणि दोष काढणं म्हणजे बोट दाखवण्याप्रमाणे. बोट दाखवणं. प्रियानो, कधी पण जेव्हा आम्ही दोष काढतो तेव्हा आमचं बोट समोर येते, बोट दाखवलं जातं. तू असा आहेस, तू हे केलंस, ते केलंस, तू इथं चुकलास, हे केलास. दोष काढणं म्हणजे बोट दाखवणं आहे. परंतु चूक दाखवणं म्हणजे आरसा दाखवणं आहे. आरसा ह्यासाठी आम्ही दाखवतो, बघतो आरशामध्ये की कुठं काय बाबा लागलं असेल, आम्ही लगेच आरशात दिसल्यानंतर हा इथं काय तर लागलं लगेच आम्ही पुसतो, त्याला करेक्शन म्हणतात. परंतु दोष काढणं याला जजिंग म्हणतात, फॉल्ट फाइंडिंग म्हणतात. एखाद्याला खाली पाडणं आहे, बोट दाखवणं आहे दोष काढणं म्हणजे. प्रियानो, बायबल पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, तुम्ही कोणाचे दोष काढू नका. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, तुमचे दोष काढण्यात येणार नाही.
बायबलमध्ये फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की बघा, एखाद्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं, छोटंसं काहीतरी कुसळ गेलेलं असतं डोळ्यात, लगेच आम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढायला जातो, बरोबर आहे. बायबल म्हणतंय तशाच प्रकारे तुम्ही दोष काढू नका, तुमचे काढण्यात येणार नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यातला आम्ही कुसळ काढायला जातो, पण मोठं मुसळ आमच्या जीवनात आहे, त्याचं काय? ते कोण काढणार? ते आम्हाला अजिबात दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं एवढंसं बारीक कुसळ आम्हाला क्लिअरली दिसतंय. म्हणून बायबल सांगते, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढण्यापेक्षा तुझ्या डोळ्यातलं मुसळ आहे ते पहिला काढ. हालेलुया. म्हणजेच याचा अर्थ काय? इतरांचा दोष काढणं थांबव, इतरांचा दोष काढणं थांबव, तुझं कोण दोष काढणार नाही. प्रियानो, बरेचदा आम्ही इतरांचा विचार फार करतो, इतरांच्या बाबतीतला दोष कसे सापडतील, त्यांना कसं कुठं बोट दाखवता येईल त्यांच्यावरती, आम्ही बरेच असे फॉल्ट शोधण्याचं काम काही जण करत असतात. समोर कोणतरी व्यक्ती आला, शेजारची व्यक्ती असेल, कुटुंब असेल, हे कुटुंब ते कुटुंब, कामाच्या ठिकाणी, घरात असो किंवा बऱ्याच ठिकाणी. मी मागाशी प्रश्न विचारला, तुमचं कोण दोष काढतंय का? कोण कोण तुमचं दोष काढतंय? पुरुष पहिल्यांदा एका व्यक्तीचं नाव घेतील. स्त्रियांना जर विचारलं तुमचं दोष कोण काढतंय, त्यांच्या लिस्ट मध्ये पहिलं नाव कोणाचं असणार? सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. प्रियानो, दोष काढणं, येशू म्हणतोय की दोष काढणे थांबलं पाहिजे. दोष काढणं चांगलं नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं आपण पाहूया आणि फार तुम्ही आशीर्वादित व्हाल आजच्या वचनाच्या द्वारे. ओके, तर आपण परुषी आणि जकातदाराविषयी पाहूया. लूक याचा 18वा अध्याय 9 ते 14 वचन. आपण नीतिमान आहोत असे जो कित्येक व स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ म्हणत होते, त्यांनाही त्यांना दाखला सांगितला तो असा. एक पुरुष व एक जकातदार असे 2 जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारे, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यांपेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. येस, हालेलुया. ह्या ठिकाणी आपण बघतो की दाखला आहे, येशू ख्रिस्तानं सांगितलं आहे, परुषी आणि जकातदार. प्रियानो, दोघं पण कुठे गेले? प्रार्थना करायला गेले. ओके, दोघं पण कोणत्या देवाला प्रार्थना करत? एकाच देवाला ती दोघं पण प्रार्थना करत. पण परुषीची प्रार्थना पहा आणि जकातदाराची प्रार्थना पहा. बघा, परुषीची प्रार्थना ह्या ठिकाणी तो म्हणतोय की एका पुरुषाने प्रार्थनेत दुसऱ्याचा तिरस्कार केला. म्हणजे कुणाचा? त्या जकातदाराच्या जो प्रार्थना करायला त्यासोबत गेला होता, त्या जकातदाराच्या त्याचा पण त्यानं काय केला? तिरस्कार केला. आणि तो परुषी म्हणतोय परमेश्वराला, हे परमेश्वरा, मी याच्यासारखा नाही. तो कुणाला बोट दाखवत आहे? त्या जकातदाराला. जकातदाराला बोट दाखवत आहे, म्हणतोय की प्रभू, मी याच्यासारखा नाही. तो काय करत आहे या ठिकाणी? बोट दाखवत आहे. म्हणजे तो काय करत आहे? दोष लावत आहे, दोष लावत आहे. आणि प्रियानो पहा, दोष लावतोय, दोष लावतोय. दोष लावणं हे चांगलं नाही. त्याला असं वाटत तो स्वतःला उंच करत होता. मी दशांश देतो, मी उपवास करतो, मी असं करतो, मी तसं करतो, आणि मी त्याच्यासारखा नाही, मी असं आहे, मी तसं आहे. आणि बऱ्याच वेळेला त्यानं स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतंय? असं केल्यानंतर देव खुश होईल? देवाला मी सांगतो की प्रभू, मी असा आहे, मी तसा आहे, मी उपवास करतो, मी दान दशांश देतो, मी हे करतो, ते करतो, मी ह्या लोकांच्या सारखा नाही, मी तिच्यासारखा नाही, मी ह्याच्यासारखा नाही, असं म्हटल्यानंतर देव खुश होईल आपल्यावरती? नाही. कोण नीतिमान ठरलं? ह्या दोघं जण प्रार्थना करायला गेले, ह्यातलं कोण नीतिमान ठरलं? जकातदार नीतिमान ठरला. का? कारण त्यानं कशी प्रार्थना केली? तो म्हणाला, प्रभू, माझं पाप्यावरती दया कर. त्यानं कुणाला दोष दिला नाही, त्यानं कुणाचा तिरस्कार केला नाही.
तो उलट म्हणाला की प्रभू माझं पाप्यावरती दया कर. हालेलुया. प्रियानो, दोष जेव्हा मी इतरांना दाखवतो आणि आम्हाला वाटते की आम्ही अहंकार आणि मोठ्यापणाच्या गोष्टी केल्या म्हणजे देवाला आवडतील, नाही. देवाला अशा गोष्टी कधीच आवडणार नाही. म्हणून आम्ही दोष दाखवणं, दोष काढणं हे थांबवलं पाहिजे. आम्ही मंडळीत दोष काढू नये, आम्ही कुटुंबात दोष काढू नये, आम्ही कामाच्या ठिकाणी कोणाचे दोष काढू नये. हालेलुया. कारण ते देवाला मान्य नाही. लक्षात घ्या, ज्याला आम्ही खाली पाडायचं बघणार तो स्वतःला खाली पाडणार. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणणार त्या खड्ड्यात तोच पडणार स्वतः. हे असं आहे. म्हणून येशू म्हटला, तुम्ही दोष कोणाचे काढू नका, तुमचे दोष कोणी काढणार नाही. हालेलुया. प्रियानो, दोष जर काढायला गेलं बरेच दोष निघतात. हो, बरेच दोष निघतात, बरेच. तो इतका परुषी दोष काढत होता आणि तो परुषी जकातदाराला खाली पाडायचा प्रयत्न करत होता. पण खाली पडलं कोण पडलं? परुषीच खाली पडला, की जो स्वतः त्या जकातदाराला खाली पाडायचा प्रयत्न करत होता आणि स्वतः नीतिमान व्हायचा प्रयत्न करत होता. पण बायबलमध्ये सांगितले, जो स्वतःला उंच करील तो नमवला जाईल म्हणून सांगितलंय. हालेलुया. तर परुषाला तोच खाली स्वतः पडला. उंच कोण झालं? तो जकातदार. प्रियानो, दोष काढणारा कधी उंच होत नाही. जो दुसऱ्याला पाडायला जातो स्वतः तो पडणार. म्हणून दोष आम्ही काढू नये. हालेलुया. आणखीन आपण उदाहरण तुम्ही सांगतो पवित्र शास्त्रातून, तर व्यभिचारात पकडलेली स्त्री, व्यभिचारी स्त्री. ओके, योहान याचा 8वा अध्याय 4 ते 5 वचन वाचूया. गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. 4 आणि 5. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, तर आपण ह्याच्याविषयी काय म्हणता? हा, आता ह्या ठिकाणी काही लोक आले आणि एका स्त्रीला पकडून आणलं आणि स्त्री व्यभिचार करताना, पाप करताना ती सापडली. आणि त्या ठिकाणी ते म्हणाले प्रभू येशूला, ऍक्च्युली हा येशूला चुकीत सापडण्याचा, कुठेतरी त्याच्यावरती आरोप करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आणि त्या स्त्रीला घेऊन आले आणि येशूला म्हणाले, मोशेचे नियमशास्त्र सांगते, जो पाप करताना व्यभिचार करणारा कोण सापडे त्याला काय करावा? दगड मारावा. आणि या स्त्रीला इथं उभं केलं येशू समोर, आणि बाकीचे त्या ठिकाणी लोक होते आणि ही पाप करताना सापडल्या. आता तिला काय करायला पाहिजे? दगड मारायला पाहिजे. आणि ते म्हणाले की प्रभूजी तुम्ही काय म्हणता? प्रभूजी काय म्हणतात आपण पाहूया. वचन 7. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याला प्रथम तिच्यावर दगड टाकावा. येशू म्हणाला, ठीक आहे, तिला दगड मारायचा आहे ना. तुमच्यामध्ये कोण निष्पाप आहे, ज्यानं एक पण पाप केलं नाही, या घ्या दगड आणि मारा तिला. सगळ्यांनी दगड हातात घेतलेली, कुणाला मारायला? त्या स्त्रीला मारायला. पण येशू म्हणाला, तुमच्यामध्ये कोण निष्पाप आहे, ज्यानं एकही पाप केलं नाही, त्यानं प्रथम दगड तिला मारावा. प्रियानो, त्या लोकांचं बोलती बंद, कारण ती पाप करताना सापडलेली. ओके, म्हणून तिला धरून आणलं. पण ज्याने दगड हातात घेतले तिने कितीतरी पाप करल्यात, त्यांचं पाप अजून उघडं झालं नाही. त्याचं काय? ह्या बिचारीचं पाप उघडं झालंय म्हणून तुम्ही दगड घेतला तिला मारायला. पण तुम्ही इतकी पाप करताय जीवनामध्ये, ते अजून उघडं झालं नाही, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही पवित्र आहात, तुमच्यामध्ये एक पण पाप नाही. तुमच्यात जर कोण निष्पाप असेल त्यानं मारा, एक पण पाप केलं नाही त्यानं मारा. हालेलुया. पुढचं वचन वाचूया. वचन 9 काय सांगितले पहा. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तिथेच ती स्त्री मध्ये उभे होती. येस, हालेलुया. जेव्हा असं येशू म्हणाला, सगळ्यांनी एक एक काय केलं? हातातला दगड खाली तिथंच टाकला आणि एकेकानं पळ काढला तिथून. बाबा इथं थांबायला नको, नाहीतर आमची कुंडली काढायला येशू सगळी. आम्ही काय काय केलंय सगळं बोललं इथं, त्यापेक्षा
दगड टाक्याने इथून पळून गेलेलं बरं. एका कडेनं सगळे निघून गेले. एक पण तिथं कोण थांबलं नाही. तिथं फक्त व्यभिचारी स्त्री आणि येशू होता. हालेलुया. प्रियानो, मान्य आहे त्या स्त्रीनं पाप केलंय, तिची चूक झालेली आहे. परंतु दुसऱ्याची चूक, तिच्यावरती दोष लावण्यासाठी दगड हातात घेऊन मारायला येणं हे योग्य नाही. मान्य आहे तिची चूक झाले, तिला सुधारायला चान्स द्या, तिला क्षमा करा, दयेनं प्रीतीने तिला सांगा समजून, बाई हे तू चुकीचं करतेस आणि हे सोडून दे म्हणून. असलं कोण सांगायला तिथं तयार नव्हतं, पण तिला मारायला दगड घेऊन तयार. येशू म्हणाला, मारायचंय मारा, पण तुम्ही निष्पाप असेल तर मारा. सगळे निघून गेले. पण येशूने ती परिस्थिती कशी हँडल केली पहा. नंतर तिला म्हणाला की, बाई बघ पहा, तुला दोष लावणारे कुठे सगळे निघून गेले, मी पण आता तुला दोष लावत नाही, परंतु तू इथून पुढे पाप करू नकोस. हालेलुया. येशू असं नाही म्हटला, हा पाप केलं तर चालतंय, पाप केलं तर चालतंय, हा असू दे, असं नाही म्हटला. येशू म्हणाला, बाई ह्या वेळेला तुला मी क्षमा केली, आता इथून पुढे पाप करू नकोस. बघा, ही येशूची सांगण्याची पद्धत पहा आणि त्या लोकांची सांगण्याची पद्धत पहा. त्यांची सांगण्याची पद्धत काय, डायरेक्ट हातात दगड घेऊन. प्रियानो, सगळे जर दगड घेऊन जर सुधारले असते हातात दगड घेऊन, तसं नाही. येशू म्हटला, बाई मुली तू परत पाप करू नकोस. वाचव ते वचन 10 आणि 11. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तिथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस. येस, हालेलुया. येशू म्हणाला, यापुढे पाप करू नकोस. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्या लोकांनी हातात दगड घेतला तसं हातात दगड आपणही कधी कधी घेतो, माहिती आहे. दुसऱ्याचे दोष काढण्यासाठी, दुसऱ्याचे दोष जेव्हा आम्हाला दिसतात तेव्हा आपण ही दगड हातात घेतो. तुम्ही म्हणाल, पास्टर आम्ही कधी दगड हातात घेतलो? कोणते दगड हातात घेतले मी तुम्हाला सांगतो. ओके, शब्दांचे दगड, फडाफड फडाफड फायरिंग असते, शब्दांचा दगड. त्याच्यानंतर टीका करण्याचे दगड घेता, त्या व्यक्तीला टीकाच करत राहता आयुष्यभर. काय आहे, टीका करण्याचे दगड घेता. आणि नजरेचे दगड, तो माणूस सुधारला तरी तुमची नजर त्याच्यावरची काही चेंज होत नाही. तुम्ही त्याच भावनेनं, त्याच नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहताय. घरात तुम्हाला माहिती असेल, बघा, घरात काहीतरी वस्तू कुठली तरी निघून हरवली, मग तुमचा कोणावर तरी शंका असतोय, डाऊट असतोय. मग तुम्ही त्याच नजरेनं त्या व्यक्तीकडे बघताय. असं ती व्यक्ती म्हणते, हा माझ्या असं का बघायला, मी काय, तुला काय वाटतं मी काय, मी चोरलंय, मी केलंय, मी घेतलंय. ती व्यक्ती भडकतेच लगेच. हा, नजरेवर सगळा खेळ असतो, आहे की नाही. आम्ही दोषी भावनेनं त्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्या व्यक्तीला समजते ही व्यक्ती माझ्या असं का बघायला लागले, दुसऱ्या कुणाला समजत नाही, आहे की नाही. हा, मग असे नजरेचे दगड सुद्धा आम्ही हातात घेतो, शब्दांचे दगड. जर का एखादा कोण तर चूक सापडली, अर मग काय बोल, असे काय फायरिंग, असे काय शब्द त्या व्यक्तीवरती आम्ही वापरतो की चार घरांना, बाकीच्या लोकांना ऐकायला जाते सगळं. अशा प्रकारची दगड आम्ही घेतो हातात आणि त्या समोरच्या व्यक्तीला नको नको करून टाकतो आपण. मग आपण असं बोलत असताना, आम्ही असं त्या नजरेनं पाहत असताना, एखाद्यावरती टीका करत असताना, आणि मग 30 लोक आम्ही झालो की ज्या लोकांनी हातात दगड घेतला होता, तशाच प्रकारचे आम्ही सुद्धा झालो. मग येशू म्हणेल, तुम्ही जर निष्पाप असाल, त्या नजरेनं, दोषी भावनेनं त्या व्यक्तीकडे पहा. जर तुम्ही निष्पाप असेल, फायरिंग करा मग पाहिजे तसं तुम्ही त्या व्यक्तीला. जर तुम्ही निष्पाप असाल तर मग शब्दांचा भडीमार त्या व्यक्तीवरती करा. तेव्हा मग काय करणार? प्रियानो, आम्ही इतरांना दोष लावण्यासाठी आमचं तोंड, आमचे डोळे
एवढं मोठं तोंड होतंय, एवढे मोठे डोळे होतात दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी. बघा माणसाचं काय की एखाद्याचा दोष सापडला, चूक सापडली, ते एवढा मोठा इश्यू करून टाकतोय. आम्ही सगळ्यांना सांगतोय, अरे तुला माहितीये का त्याने काय केलं, तुला माहितीये का त्यानं काय केलं, हे असं केलं तसं केलं, सगळं गावभर करून टाकतो. जो ओळखीचा नाही पाळखीचा नाही त्याला पण बोलावून सांगतो, माहितीये का तुला काय झालं इकडं. अरे काय हे जेव्हा दुसऱ्याचं चूक सापडते तेव्हा आणि स्वतः काहीतरी केलेलं असते चूक, तेव्हा ती शेजारच्याला पण कळू देत नाही, मित्राला पण समजत नाही मी काय केलंय, अजिबात सांगू देत नाही कोणाला. एक काय बोल कोणाला सांगू नकोस. काय करते तो स्वतःच असते, दुसऱ्याचं म्हणजे मग गाववर, स्वतःचं म्हणजे झाकून ठेवायचं. हा आणि बरेच वेळेला अशा प्रकारचं जीवन जगतो. प्रियानो, हे थांबलं पाहिजे. हालेलुया. का दुसऱ्यांचा मी उघडं करायला जातोय, स्वतःच काय. तिथे येशू म्हणाला, निष्पाप असेल त्यानंच दगड त्या स्त्रीवरती पहिला मारावं. सगळे निघून गेले. प्रियानो, आम्ही दगड हातात घेऊ नये. तर प्रियानो, ह्यातून आम्हाला एक धडा शिकायचा आहे. आपण सर्व पापी आहोत आणि दगड मारण्याऐवजी आम्ही दया केली पाहिजे. हालेलुया. दगड हातात घेण्याऐवजी आणि दगड मारण्याऐवजी त्या व्यक्तीवरती समजून घ्या, क्षमा करा, दया दाखवा, त्या समोरच्या व्यक्तीला सुधारण्याचा चान्स द्या, वेळ द्या, टाइम द्या. हॅलो, परमेश्वराची हीच इच्छा आहे. दोष इतरांचं दाखवण्यासाठी आमचे तोंड, आमचे डोळे, आमचे हात पाय पुढे जाता कामा नये. म्हणून या ठिकाणी कधी कधी समोरचा व्यक्ती योग्य करत असतो, पण आपल्याला वाटते की तो चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही एखाद्याला दोष लावतो. असं घडलंय तुमच्या बाबतीत कधी? लोकांनी असा दोष तुमच्यावरती लावलाय? बरेचदा अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी, घटना आमच्या जीवनात घडतात. म्हणून प्रियानो, आम्ही दोष लावणं थांबलं पाहिजे. आम्ही उत्तम वाटा निवडलेली व्यक्ती पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. मार्ताप्रमाणे दोष देणारं आम्ही नसावं. हालेलुया. इयोबाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. इयोबाचं सर्व काही निघून गेलं, धन दौलत गेली, कुटुंब बर्बाद झालं, त्याचं चांगलं शरीर होतं ते सुद्धा खराब झालं. पण काय झालं त्या ठिकाणी, तो राखेत बसून अंग खापरीनं घासत होता. तो फार दुःखी होता. हिरो होता, तो झिरो झाला या ठिकाणी. आणि अशा परिस्थितीमध्ये, ह्या दुःखात, संकटात त्याचे मित्र आले आणि त्याला दोष देऊ लागले. काय दोष देऊ लागले माहिती आहे? ते म्हणाले, तू काहीतरी पाप केला असणार आहेस म्हणून तुझ्यावर ही परिस्थिती आल्या. काय त्याला दोष दिले? तू काहीतरी पाप केला असणार आहेस म्हणून तुझ्यावरती ही वेळ आल्या, खापरी घेऊन घासायची वेळ आल्या. तुझं सगळं होतं ना, तर सगळं निघून गेलंय, उद्ध्वस्त झालंय सगळं, तू एकटा पडलायस या ठिकाणी. का? तू काहीतरी पाप केला असणार आहेस. असे दोष त्याचे मित्र इयोबाला लावू लागले. हे सत्य आहे का हो? हे सत्य आहे? हे सत्य नाही. कारण इयोबानं कुठलं पाप केलं म्हणून त्याच्यावरती ही परिस्थिती आली नाही ना. त्याची परीक्षा होती. येस. पण ह्या त्याच्या मित्रांनी त्याचा विचार न करता त्याच्यावरती दोष लावायला चालू. बघा, लोक न्याय करतात, न्याय हातात घेतात, जणू काय आम्ही न्यायाधीश आहे. आम्ही न्यायाधीश नाही. आम्ही करणार आहे, आम्ही नाही. न्यायाधीश कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. एखाद्याची परिस्थिती अशी झाली, लगेच आम्ही पाहिजे तसा अर्थ लावायचा नाही. हे ना, काहीतरी चूक केल्यास म्हणून तुझ्यावरती असं झालंय बघ. हा, तुझं काहीतरी कुठं जर केलायस कुठानं म्हणून तो असं झालंय बघ. बरेचदा आम्ही लोकांच्यावरती असा आरोप घालतो. परिस्थिती जाणूनच घेत नाही कधी, सत्यता जाणूनच घेत नाही आम्ही कधी. आणि सत्यता जाणून न घेता आम्ही अशा प्रकारचा दोष इतरांना लावतो. हे न सांगितला, ते न सांगितला, हा असा बोलला, त्या एकट्याच्या बोलण्यावरनं आम्ही लगेच विश्वास ठेवतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांना दोष लावत फिरतो. अरे, सांगणारे 10 जण बरेच जण काय काय सांगतात.
सगळ्यांच्यावरती विश्वास ठेवत फिरणार? आज हा व्यक्ती हा सांगितला, उद्या तो सांगतोय काहीतरी, विश्वास ठेवत फिरणार? लोक काय सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे आणि मग दोष लावायला जायला. ह्याच्या त्याच्या ऐकण्यावरती आम्ही दोष कुणाला कधी लावू नये. हॅलो प्रियानो, ही गोष्ट आपल्याला शिकण्याची गरज आहे. ह्या ठिकाणी त्या योबाला म्हणाल्यात, तू पाप केला असशील म्हणून तुझी ही परिस्थिती आल्या. ही सत्यता नाही, सत्यता नाही, पण काय लावलं त्यावरती दोष, तूच काहीतरी केला असशील. म्हणून प्रियानो, या ठिकाणी बघा, शेवटी देवानं काय केलं, योबाला उंच केलं. नंतर जर तुम्ही वाचला, दुप्पट आशीर्वाद देवाने योबाला दिले. हालेलुया. जर त्याच्यात काहीतरी दोष असता, खरंच दोष असता, त्यानंच काहीतरी पाप केलं असतं, त्याला डबल आशीर्वाद मिळाले असते का? नाही. देवानं प्रियानो, शेवटी देवाने योबाला योग्य ठरवलं, मित्रांना नव्हे. मित्रांना देवानं योग्य ठरवलं, कुणाला योग्य ठरवलं? योबाला योग्य ठरवलं. हालेलुया. प्रियानो, म्हणून ह्याच्या त्याच्या बोलण्यावरून आम्ही विश्वास ठेवू नये, तर परिस्थिती आम्ही जाणून घ्यायला पाहिजे, सत्यता जाणून घ्यायला पाहिजे. प्रेज गॉड. आणि परिस्थिती न जाणून घेता, ओके, सत्यता काय आहे हे जाणून न घेता जर तुम्ही दोष लावताय, प्रियानो, तुम्ही चुकत आहात. हालेलुया. आम्ही चुकत आहे. म्हणून प्रत्येक दुःख काय पापामुळेच येत नाही. योबावरती जे दुःख आलं काय त्याच्या पापामुळे आलं नाही. लक्षात ठेवा, आपण पूर्ण सत्य जाणत नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो, इंटरेस्टिंग आहे फार. पेत्र आणि येशू ख्रिस्त. पेत्र आणि येशू ख्रिस्ताचं एक उदाहरण आपण पाहूया. तर योहान याचा 21वा अध्याय, योहान 21:20-22. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून, प्रभू आपणाला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्यांनी मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. येस, हालेलुया. आता इथं फार इंटरेस्टिंग आहे. बघा, पेत्र आणि येशू बद्दल आहे. ॲक्च्युली हिचं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्तानं पेत्राला विचारलं, तू माझ्यावर खरोखर प्रेम करतोस काय? हा, करतो प्रभूजी. आणि विचारलं, तू खरोखर माझ्यावरती प्रेम करतोस काय? पेत्र म्हणाला, होय प्रभूजी. तिसऱ्यांदा विचारलं, तू खरोखर माझ्यावरती प्रेम करतोस काय? हा प्रभूजी, मी करतोय. ठीक आहे, सगळं झालं. त्याच्यानंतर येशूनं पेत्राविषयी सांगितलं की त्याला मरण कशा प्रकारचं येणार आहे. काय मरण कशा प्रकारचं येणार आहे हे येशूनं पेत्राला सांगितलं. आता हे ऐकून पेत्र शांत बसायला पाहिजे ना. मग पेत्रानं काय केलं माहिती आहे? येशूची ज्या शिष्यावरती प्रीती होती तो कोण शिष्य? योहान. मग येशू पेत्राला असं म्हटल्यानंतर पेत्र त्या योहानाकडे बघायला असा, प्रभूजी ठीक आहे, माझ्याबद्दल तुम्ही असं सांगितला, मला मरण असं येणार आहे, ह्याचं काय? या योहानाचं काय? अशी आमची वृत्ती असते. दुसऱ्याच्या जीवनात लय ढवळाढवळ करायचं, स्वतःचं काय ते नाही बघायचं. ह्याला काय, ह्याचं मरण का कसं होणार आहे येशूनं सांगितलंय. आता ह्याला काय पडलंय, हा आता ह्याचं कसं होणार प्रभूजी, मला जरा सांगा, ह्याचं काय, या योहानाचं काय? हा आमचा प्रॉब्लेम आहे. आमचं बघायला नको, दुसऱ्याचं बघायला लय इंटरेस्ट असते आम्हाला, आहे की नाही? दुसऱ्याचं काय चाललंय, दुसऱ्याला कुठं कसं होणार, काय होणार, त्यात लय इंटरेस्ट. पेत्राला प्रयत्न म्हणाला, ह्याचं काय प्रभूजी, हा कसा मरणार सांगा. हा तेव्हा येशूनं लय भारी उत्तर दिलं. वचन 22 परत वाचा. येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा आहे. तो राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तुला त्याचं काय? तू माझ्या मागे तू माझ्या मागे. हालेलुया.
येशूनं बरोबर त्याला उत्तर दिलं पेत्राला, तुला त्याचं काय पडलंय, तू माझ्या मागे गप का रे बरं. येशूनं पेत्राचं तोंड बंदच केलं त्या ठिकाणी. पेत्राला दुसऱ्याचं लय पडलेलं असते, तो कसा होणार, ह्याचं काय, होण्याचं काय. आमची पण कधी कधी वृत्ती तशीच असते, दुसऱ्याचं लय पडलेलं असते, ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार. प्रियानो, लक्षात घ्या, ओके, दुसऱ्याच्या जीवनाचा न्याय करण्याऐवजी आपले बोलावणे पूर्ण करा. हालेलुया. दुसऱ्याच्या जीवनाचा न्याय करण्याऐवजी, दुसऱ्याला दोष देण्याऐवजी पहिला आम्हाला आमचं बोलावणं काय आहे, आमचं काम काय आहे, त्यावरती फोकस करा. प्रेज गॉड. हालेलुया. आणि हेच आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचं आहे. म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, तुमचे दोष काढण्यात येणार नाही. एक सुंदर शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताबद्दल. कसं आम्ही जीवन जगायला पाहिजे, कसं जीवन आमचं असलं पाहिजे. ओके, लूक याचा 23वा अध्याय 4 वचन. लूक 23:4. तेव्हा मुख्य याजकांना लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताची ही साक्ष आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताला सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी अटक झाली आणि पिलाताच्या समोर आणलं, आणि आता पिलात काय स्टेटमेंट देतोय हे सगळ्यांची नजर त्या पिलाताकडे होती. कारण सगळे लोक म्हणत होते की येशूवरती खोटे आरोप घातलेले, आणि येशूला म्हणत होते की त्याला क्रुसावरती चढवा, खोटे आरोप येशूवरती घातलेले. परंतु आता पिलाताचा मेन निर्णय आहे. पिलात काय सांगतो याच्याकडे लक्ष सगळ्यांचं होतं. आणि पिलातासमोर येशूला उभं केलं आणि पिलात बोलला, आणि पिलाताने एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट काय दिलं, या ठिकाणी तो पिलात म्हणाला, मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. न्याय करण्याऐवजी एकमेकाला क्षमा करा. दुसऱ्याचे पाप पाहण्याआधी स्वतःचं जीवन तपासा. हालेलुया. दोष काढणे सोपे आहे, प्रेम करणे कठीण आहे. समजून घेणे कठीण आहे, दया दाखवणे कठीण आहे. हालेलुया. आपण न्यायाधीश नाही, देव न्यायाधीश आहे. हालेलुया. म्हणून इतरांचं दोष काढणे थांबवा, आणि आपण एक निर्णय घ्यायला पाहिजे, निश्चय करायला पाहिजे. काय निश्चय करायला पाहिजे की आज आम्ही म्हणायला पाहिजे की मी आजपासून कोणाचे दोष काढणार नाही. आम्ही निर्णय हा घ्यायला पाहिजे, मी इतरांच्यावरती दया दाखवेन, मी इतरांसाठी प्रार्थना करेन, आणि मी इतरांच्यावरती प्रेम करेन, इतरांना क्षमा करेन. प्रियानो, येशूने आमच्यावरती जर क्षमा केल्या, आम्ही इतरांना क्षमा करायला पाहिजे. अनेकांनी खोटे आरोप येशूवरती घातले होते, पण जेव्हा त्या क्रुसावरती येशू गेला आणि येशू त्या पित्याला म्हणतो की पित्या, हे काय करतात त्यांना समजत नाही, तू यांना क्षमा कर. हालेलुया. जर येशू क्षमा करतो, आज आम्हाला सुद्धा क्षमेचं हृदय आलं पाहिजे. मग आमचा घरचा असू दे, आमचा पाहुणा असू दे, आमचा शेजारी असू दे, आमचा मित्र असू दे, आमच्या मंडळीतला असू दे, बाहेरचा असू दे, आम्ही क्षमा करणारी व्यक्ती बनलं पाहिजे. हालेलुया. आम्ही व्यक्ती तोडणारी नव्हे, आम्ही जोडणारी व्यक्ती असलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून प्रियानो, तुमचे दोष कुणी पण काढले असतील, त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करा. तुमचं नात्यामध्ये अनेक नातं दुखावले असतील, प्रियानो, एकमेकाला क्षमा करा, प्रेमानं मिठीत घ्या. हालेलुया. हीच प्रभू येशूची शिकवण आहे. हालेलुया. ही प्रभू येशूची शिकवण आहे. या जगाला प्रभू येशू ख्रिस्तानं प्रेमाचा संदेश दिला, तुम्ही सुद्धा प्रेमाचा संदेश द्या. या जगाला येशू ख्रिस्तानं क्षमेचा संदेश दिला, आज आमच्या जीवनातून आम्ही या जगाला सुद्धा क्षमेचा संदेश द्यायला पाहिजे. हालेलुया. येशू क्षमा करतो, पण येशूचे लोक जर क्षमा करत नसतील तर काय? ज्याची तुम्ही प्रार्थना करताय तो क्षमा करणार आहे, पण तुम्ही आणि मी जर क्षमा करणार नसेल तर काय उपयोग? का आम्ही एवढं हृदय कठीण केलेलं आहे? आम्ही बरेचदा, लक्षात घ्या, क्षमा न केल्यामुळं अनेक आशीर्वाद आमच्या जीवनात तटलेले आहेत. आम्ही एकमेकाला क्षमा न केल्यामुळं अनेक देवाचं कार्य आमच्या जीवनात थांबलंय.
प्रियानो आपल्याला क्षमा करायचं आहे. कुठंपर्यंत तुम्ही दोष काढत राहणार? कुठंपर्यंत तुम्ही एकमेकाला बोट दाखवत राहणार? ह्याला कुठंतरी शेवट झाला पाहिजे, एंड झाला पाहिजे. हालेलुया. कारण देव प्रभू परमेश्वर हा नाती जोडणार आहे, पण सैतान तोडणार आहे. लक्षात घ्या. सैतानाला साथ देऊ नका. हालेलुया. सैतानाला जागा देऊ नका, कारण सैतान तोडायला बसलेला आहे, परंतु लक्षात ठेवा येशू जोडायला बसलेला आहे. तुम्ही कोणासोबत जाणार? सैतानासोबत जाणार का येशू सोबत जाणार? हालेलुया. आज आपण निर्णय घेऊया, प्रभू आजपासून मी बदलणार. प्रेज गॉड. देव बाप करो ह्या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया.